नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक अतिशय खास आणि महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत। यावर्षी सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी आल्यास काय करावे आणि काय करू नये। शास्त्रानुसार ग्रहणाचा आणि पितृपक्षाचा संगम हा दुर्मिळ योग असतो, त्यामुळे योग्य माहिती असणं खूप आवश्यक आहे। सर्व पितृ अमावस्या म्हणजे काय? सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितरांचा दिवस, पंधरवडाभर चालणाऱ्या पितृपक्षातील शेवटचा दिवस। या दिवशी श्राद्ध, तर्पण, पितरांचे स्मरण केलं तर पितृ प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात, घरात सुखशांती, आरोग्य आणि समृद्धी नांदते। सूर्यग्रहण म्हणजे काय? सूर्यग्रहण म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचा विशेष संगम। ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो, त्यामुळे या काळात धार्मिक विधी, पूजापाठ, अन्न ग्रहण वर्ज्य मानलं जातं। दोन्ही एकाच दिवशी आल्यास काय करावे? ग्रहण सुरू होण्याआधी लवकर उठून स्नान करावं, देव्हाऱ्यातील देवतांना कुशा किंवा तुळशीचं पान ठेवावं, पितरांचं तर्पण, श्राद्ध, अर्पण याच वेळी करावं। ग्रहण सुरू होण्यापूर्वी पितरांचं समाधान करून घ्यावं। ग्रहण काळात देवपूजा, तर्पण, श्राद्ध काहीच करू नये, अन्न पाणी घेऊ नये, फक्त मंत्रजप, स्तोत्रपठण आणि ध्यान करावं। गर्भवती स्त्रियांनी घरात बसून ग्रहण किरणांपासून दूर राहावं। ग्रहण संपल्यानंतर पुन्हा स्नान करावं, घर, देव्हारा शुद्ध करावा, ताजं अन्न शिजवून प्रसाद दान करावा। ज्यांना सकाळी तर्पण करता आलं नाही ते ग्रहण संपल्यावर स्नान करून तर्पण करू शकतात। काय करू नये? ग्रहण काळात अन्न शिजवणं, खाणं, झोपणं टाळावं, देवपूजा, आरती, हवन करू नये, तर्पण, श्राद्ध वर्ज्य आहे, केस कापणं, नखे कापणं, शारीरिक संबंध ठेवणं निषिद्ध आहे। तर मित्रांनो, सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहण एकत्र आल्यावर या नियमांचं पालन केलं तर आपण पितरांचं समाधानही करू शकतो आणि ग्रहण काळातील अपवित्रतेपासून वाचू शकतो। शास्त्र सांगतं, पितृप्रसन्ने सर्व भवती, म्हणजेच पितृ प्रसन्न झाले की घरात सर्व काही मंगलमय होतं। हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण धार्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय पितृदेवता, जय माता दी, श्री स्वामी समर्थ।